श्री राम आश्रम दिंडीगढ़ सोनाले के महंत चिंतामन महाराज व शिवनगर के बाल योगी विशालनाथ जी महाराज के मार्गदर्शन में हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी तालुका के एलकुंदे के धुलखाड़ी में शिव मंदिर का चौथा वर्धापन दिन 16 का आयोजन आज दिनांक 17 फरवरी 2025 को धुलखाड़ी व एलकुंदे गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर शिवलिंग की अभिषेक, हवन, महापूजा, कलश पूजा, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर श्री राम आश्रम दिंडीगढ़ सोनाले के महंत चिंतामन महाराज व शिवनगर के बाल योगी विशालनाथ जी महाराज, वारकरी संप्रदाय आमने लोनाट परिसर अध्यक्ष जनार्दन महाराज इताड़े, शिवसेना उपनेते व माजी आमदार भिवंडी पूर्व के रुपेश जी महात्रे, वालचिन गांव के समाज सेवक किशोर भंडारी, मानिक पाटिल, विश्वनाथ पाटिल, विशुभाऊ महात्रे, श्याम गायखे, प्रकाश तेलीवरे के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व धुलखाड़ी व एलकुंदे गांव के ग्रामस्थ मंडल, महिला और पुरुषों ने उपस्थित होकर शिवलिंग की दर्शन कर महाप्रसाद का लाभ लिया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। हरि 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 समाधान, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त होते। जी काय प्राप्त लक्षित असेल प्रार्थना नमस्कार तमेव केवलं धर्तासि, तमेव केवलं धर्तासि, तमेव सर्वं गुरुरमादियोदे तम प्रत्यक्ष ब्रह्मादि तज्ञानमय विज्ञानवते सर्वं जगत् ततो जायते सर्वं जगत् तत्त्वति सर्वं जगत् कैलेम्यते सर्वं जगत् कैप्रत्येते अभूतिरापो अनादिपुरुषार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वादसन्धानं संकुलिता सन्ति कैशा गणेश विद्या गणकर्षि नीति तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं तदुरन्तं पाशमं कुशधारणं गदञ्जवर्धमस्तैर् बिभ्राणं कुशगर्जं रत्मल्लं तस्मिन् नन्दतु भुवनानि विश्वा यो देवेभ्य आत्मपदि यो देवानां पुरोहितः पूर्वो जो देवेभ्यो ध्यातो नमो रुचाय ब्रह्मे रुचं ब्रह्मे जनयन्तरे धूपं दर्शयामि दीपं अघ्रयामि। एक फूल है ना दुर्वाहरली बहु प्रेमाची दुर्वाहरली आवडे पार रे तुला मोदक आवडे बालक रे तू बालक रे मी बालक रे तू बालक रे पार रे तुला मोदक आवडे पारी गजानना जय गजानना भक्तानां भयंकरता त्राकारं मनमदि वणद्या कपजर जवणद्या रेट सदनमदि वणद्या रेट सदनमदि वणद्या रेट सदनमादीना
अंब्याची पालन जमीन होता कलशामध्ये गुरुबा सुमराजे हिरण्य गर्भ समवर्धनागरे भूदजानर जमीन खाली हिरण्य गर्भ समवर्धनागरे भूदजानः पतिरेकाधीन तदाधार प्रतिविद्या उदे माम कस्मै देवाय हविखा विधेम कलशामध्ये फुलपुडी गुरुजी तीन फुलं घ्या हळद कुंकू फोडून अक्षता आई रेव भोगई परजेती बाहुन काकाटमध्ये आई रेव भोगई परजेती बाहुन जाया हे परिपादमानः अस्तग्न विश्वान वयुनानि विद्वान पुमा पुमा गोसम परिपादो विश्वनाः अक्षता चतुर्दिष्टा कुंकुमाग्ना सुशोभना मया निवेदिता भक्ता ध्रुवाण परमेश्वर ओम पूर्वस्वः अक्षन्नमी मनन्नजव प्रिया दुगन अन्तोगत स्वभाव विप्रान विद्यामणि यो जानवेन्द्र देहरि ओम पूर्वस्वः अक्षरवैजा अड्डात् काट्टात् प्ररोहन्ति परुका परुगत परि देवानो दूर्वे प्रतनु सहस्रेण शते नित्यभुट्टां गर्जनं ईश्वरी सर्वभूतानां तामे अपवैद्यम् असा ठेवा कलशावरती ओम पूर्वस्वः असा ठेवा युवा सुवासाः सगळ्यात महत्त्वाचा मंत्र युवा सुवासाः जन्मे मंदनोद्वरिजन्म गोसमी मंदनाद विश्वे देवादय हमारे दामो प्रतिष्ठा करुणात्मा सुप्रतिष्ठा वस्तु कलशातला वजा सगळ्यांनी माझ्यावर म्हणत आयंद मम गृहे मम जीवन मध्ये सदा सर्व अशुभ गोष्टी सगळ्या निघून जाऊन आणि कायमस्वरूपी तुम्हाला सर्वांना सुख शांती समाधान आरोग्य ऐश्वर्य प्राप्त होते हात जोडून कलशाची प्रार्थना करते नमो नमस्ते स्फटिक प्रभाय सुश्वेतहाराय सुमंगलाय राजस्ताय शासनाय जलाधिनाथाय नमो नमस्ते त्रयी सांख्ये योग पशुपति मदो वैष्णवमिति प्रभिन्ने प्रस्थाने परममिदमदापत्यमिति च चीनं वैचित्र्य ऋजकुटिलदान पदाय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः आकाशात् परिदत्तो यैत्यतागच्छवं प्रतिगच्छति गर्भगर्भस्थं हेम बीजो विवाहनो अनन्तपुण्यं वरदामता शान्तिं प्रयच्छ मे सगळ्यांनी म्हणते भो देवा एकदम नाथ फलमध्ये देवा एक भो देवा भो ब्राह्मण मह्यम सहकुटुंबिने महाजनहं भवन्ता ब्रुवन्तो अतपुण्यहं ओम पुनन्तु मा देवजनाः पुनन्तु मनसादियः पुनन्तु विश्वाभूतानि जातवेदाः पुनरिमास्तु कल्याणं भवन्ता ब्रुवन्तु अतु कल्याणं जने मम वाच कल्याणि मा वदानि जनेभ्यः ब्रह्मणः लक्ष्मी निर्विघ्ना संपूर्णा सुप्रभावाच्च भवन्तु आयुष्यमस्ते स्वस्ति भवन्ता ब्रुवन्तु ओम सदिन इन्द्र दशवाः सदिनः पूगा विश्ववेदाः स्वस्ति लता रक्षारिष्टनेमि चतुर्पदे योहो शान्तिरन्तरिक्षगो शान्तिः पृथिवी शान्तिरापा शान्तिरोगदया शान्तिः वनस्पतया शान्तिर्विश्वे देवाः शान्तिः ब्रह्म शान्तिः सर्वगो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेति यतो यथा समीयसे ततो नो अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः शान्तिर्भवतु पाणी लावायचं नेत्राभ्याम उदगस्पर्शः सगळ्यांनी म्हणत अनया ज्ञान लक्ष्मी लोकलक्ष्मी वैभव लक्ष्मी शांती लक्ष्मी स्वास्थ्य लक्ष्मी बरोबरची लक्ष्मी आयामि स्थापयामि गौरेन्मा गौरीं आवायामि स्थापयामि पद्मान्मा पद्मां आवायामि स्थापयामि सजेन्मा सजीं आवायामि स्थापयामि मेधान्मा मेधाय आवायामि स्थापयामि विद्रेन्मा सावित्रीं आवायामि स्थापयामि विजयन्मा विजयाय आवायामि स्थापयामि देवसेनान्मा देवसेनाय आवायामि स्थापयामि सुधान्मा सुधाय आवायामि स्थापयामि आवायामि स्थापयामि ब्रह्म मातृ आवायामि स्थापयामि लोकमातृ ब्रह्म लोकमातृ विघ्ने दूरकरी स्वधर्मौदरी माझा हेतु पुरे मनात नवरे संदेह माझा श्रीमूलपीठाचल चूडिकाया रामे कवीराम शरणं प्रपद्ये सखे दुःखितानानुको दुःखवो विना बालका
श्री विष्णु विलासिनि विष्णुदूते भगवत् कुटुम्बे भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जगदम्ब कदम्ब कदम्ब कद प्रियवासिनि आचरते शिखर शिरोमणि तुङ्गहिमाय तुङ्गहिमालयमध्यगते मधु मधुरे मधुकैटकबन्धे कैटकबन्धिनि आचरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अम्बा माते की कुलस्वामिनी माते की गावदेवी माते की पार्वती माते की अन्नपूर्णा माते की अपने अपने माते की भारत माता की मंदिरी पूरी दाईना हरणी पाहून घ्या पाणी नागावरती बनवा भवा ओम गंधो स्वाम गंधर्वा विश्वावसो परिददात विश्वचारिणे यजमानस्य परिदेशनिधः हाथ जोड़ प्रार्थना करनी भवान जगुरु मामय जोसे जन्मा ये यच्छावधावसि तदानः सर्वविद्यवद यक्षमघोषुमनासद अश्वैत सर्वान्तं वये सर्वाकयावधान्नो कराची पराजो असो जन्नामो मरुडो गुरु समुद्रा हे चैन गोरुणा अविरोध शीलिताः सर्वरसो वैमा गुहेरैने असो दोव जन्मति नगयो विलोहितः उदयं कोमा अदृजं मधुजनुजार्या तरुष्टो पुरयामिना नमोतु नीलग्रीवाय परप्राप्ताय युगे अदोजे असुभद्वान् हन्ते प्रोकरं नमः प्रजे जन्मोत्पयात्मान् विश्वतस्य भैरजा हरिजे धन्वनहि जगत्नाम वृत्तु विगुणा अदोजे कृष्णवारि जन्मिति देजने बलात्म पाड़ी देना नमस्कार ध्यान ऋतवे उमाभ्याम नरे नमोभावभ्याम नरे मानो महत्तम नमामि विष्णाय नमो विष्णुमाय मुनेय अवरस्ताय वामनाय अवरेण जगदेज अवरुद्राय जगदेज अवग्राय जगन्माय नमाशेय धीराय नमशीघ्राय शुक्राय नमोर्मय जगन्नाय नमो नारायण एक आपको सर्व योजनोति एक भूतस्य पादनंदा एक आपको सर्व योजनोति जय तावंतश पूजा को सजने एक आपको सर्व योजनोति नमो नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय बोला पार्वती पदे हर हर पेड्यावरती बेलाचं पान ठेवा पाणी फिरवा नैवेद्यम प्राणाय स्वाहा समानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा अपमानाय स्वाहा ब्रह्मणे नमः स्वाहा नैवेद्यम नैवेद्यामि अष्टवृक्षालं मुखप्रजं भरतोत्तरादे का नमस्कार करा क्या सांगा मैं वक्रुंडाय मदन्नो दंति प्रचोदयाय नमः स्वाहा हे गणताय विद्महे वक्रुंडाय देवाय तन्नो दंति प्रचोदयाय नमः स्वाहा हे गणताय विद्महे वक्रुंडाय देवाय तन्नो दंति प्रचोदयाय नमः स्वाहा हे गणताय विद्महे वक्रुंडाय देवाय तन्नो दंति प्रचोदयाय नमः स्वाहा नमः स्वाहा हे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमः स्वाहा जरा श्रावण सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमः स्वाहा
शिवाय नमः स्वाहा ओम शिवाय नमः स्वाहा ओम शिवाय नमः स्वाहा शिवाय नमः स्वाहा ओम शिवाय नमः स्वाहा ओम शिवाय नमः स्वाहा ओम शिवाय नमः स्वाहा ओम शिवाय नमः स्वाहा मंगल भवनाय नमः स्वाहा नमो देवे महादेवे शिवाय नमः नमः प्रकृतिवज्राय नियता प्रदा परम नमः स्वाहा अन्नपूर्णा पूर्ण शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम दीक्षा देहि भारती नमः स्वाहा सर्वमंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते नमः स्वाहा सगळ्यांनी हात लावून जाणारा ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनात् मृत्योर्मुक्षीयमामृतां नमः स्वाहा पार्वतीपदे हर हर शिव शिव महादेव सर्वबाधा विरुद्धो जननान्नसुताविरः मनुष्यमनुकृतानेन भविष्यनेन दोषाय नमः स्वाहा सगळी म्हणतात यजमान गुरे सगळी म्हणा यजमान गुरे पाहू नका सगळं म्हणता आहो मजाती गर्भधमा नमजाती गर्भधम्मा ओम भूर्भुवः महागणपतिर्मा सांगेभ्य सपरिवारेभ्य सशक्तीभ्य आसादितबलं समर्पयामि सगळ्यांनी माझ्यावर म्हणायचे मम गुरे आयु करता निर्विघ्न करताना कल्याण करताना सुखदा वरदा भव अनेन पूजति भैरवं क्षेत्रपालम् ऐकलं का जाताना कोणाशी बोलायचं नाही आगे म्हणून बघायचं नाही लाड गुरी जप पिढ्या ब्रह्मणे नमः स्वाहा होमाची सामुग्री तरी होमात टाकून घ्या पूर्णा दर्भी परापद पूर्णा फलरापद पेढा घ्या प्रत्येक चौघांनी एक तिसरा तृतीयात्मने नमः चतुर्थात्मने नमः पंचमप्राणात्मने नमः तुमचा गडा विभूती घ्या विभूती लावा उमत उडवा प्रत्येकाने कपाल लावा जय देव जय देव जय मंगल मूर्ति होती पूरी चरणी गालिया जय देव जय मंगल मूर्ति होती मंगल मूर्ति दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान भावना मूर्ति जय भावे निर्वावे रक्षावे सर्वर वंदना जय देव जय मंगल मूर्ति होती मंगल मूर्ति दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान भावना मूर्ति जय देव भगवती विक्रमारा हे दुनिया जय भगवा हे दुर्गा जय देव जय शंकर राहु स्वामी शंकर भारती को मारू भारती को माते उच्चारी जगुती लगरा दासा मंदरी जय शंकर राहु स्वामी शंकर भारती को मारू पार्वती को मारू जगत को गौरा जय देव दुर्गे दुर्गा भारी दुर्गे संसारी Jai
सर्वे आयुष्यपत्यकापम्रे विश्वे देवासभासदयति ओमेकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आनंदाने या ठिकाणी साजरा होत आहे। गुरुजींच्या महानदीमध्ये हरिवंत महाराज हनुमान करे मुक्काम चौधरपाडा यांचं प्रवचनाच्या कार्यक्रमात नामावंत कीर्तनकार सर्वांचा आदरणीय असणारे असे व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। असे उत्कृष्ट असं उपक्रम या ठिकाणी ग्रामस्थांनी या ठिकाणी आयोजित केले आहे। आग्रहाचं आमंत्रण आणि नमन टाका मंगल काजू बदाम कशा करते पुलावसाठी हा मग ते अर्ध पाहिजे ना तुकडा अर्ध फक्त करा ना नाही तुकडा नाही Na
गेली 3 वर्षे पूर्ण होऊन आणि 4था वर्धापन दिन संपन्न होत आहे. खरोखर या ग्रामस्थांना द्यावी तेवढी धन्यता कमी पडेल. सर्व आणि मनोभावाने आणि कायावाचाने आणि सर्व ग्रामस्थ मंडळ, तरुण वर्ग असतील, महिला मंडळ असतील, सर्व तन मन धनाने आणि ते आपली सेवा देत असतात. आणि या आजच्या या कार्यस्थळी आणि माझ्यासमोर असणारे सर्वज्ञ मंडळी, मी त्यांच्यासमोर काय सांगणार आहोत, कारण या ठिकाणी हे सांगितलं जातं, मोठ्यांच्या मुखातून आणि शब्द आहेत की गर्दी नसून इथे दर्दी आहे. कारण या ठिकाणी आणि जी श्रवण करणारी मंडळी आहेत, जे श्रोतृवर्ग आहे, त्यांच्या आणि चरणावर मी अनन्य भावाने नतमस्तक होऊन, आणि ते सर्वज्ञ आहेत आणि फक्त मी सांगणारच एक अल्पज्ञ आहे. खरोखर ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सांगायचं झालं तर आगा सूर्य आगा शेषरे किरण्याची या डिटी पुढा चंद्र ही लोपे किरटे तेथे खदूत काय हुटुटी आपल्यानी तेजे, या उक्तीप्रमाणे आणि सर्वज्ञ मंडळी आणि ज्ञानवान सर्व संपन्न असणारे, आणि मारुती महाराज असतील, आमचे सोंगाराम महाराज असतील, भरतदादा असतील, माऊले असतील, अशी सर्व मंडळी सर्वज्ञ, सर्व ज्ञानाने परिपक्व असणारे, आणि त्याच्या समोर एखादा दिवा लावावा किंवा सूर्याचा उजेड व्हावा, अंधार नाहीशी व्हावा, या उक्तीप्रमाणे ज्ञानाने आणि संपन्न असणारे, आणि त्यांच्यासमोर माझ्यासारखा अज्ञानी माणूस आणि काय पुढे सांगणार आहे. भगवान करो जशी परमात्मा बुद्धी देईल त्याप्रमाणे आपण आणि या होळीवर 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. हरी उच्चाराने अनंत पापराशी जगतील राशी जातील लय. Oh,
नाम संकीर्तन वैष्णवांची आपल्या गावचे सुपुत्र ऐकून Hare
ऐसियासी शरण जावी शक्तीची वेणवंची ऐसियासी शरण जावी शक्तीची वेणवंची तुका म्हणी साक्षी हाती महायोग पिटे तटी भीमनथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै नोदार्हदक्षम समाधि समृद्धि भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधरो भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची त्यांच्या पंचवेद नाम गाथा आणि त्या गाथेमधील 4 चरणांचा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात भक्ताची भक्ती आज भगवान शंकराच्या मंदिराचा या मूर्तीचा प्राण वर्धापन दिन सोहळा आहे त्या निमित्ताने सेवा घडते प्रामुख्याने वारकरी संप्रदाय भगवान शिव आणि भगवान पांडुरंगाला मानणार आहे महाराज तसे वर्णन करतात आम्ही कापडी रे
महाराज सांगतात आम्ही कापडी रे, आम्ही कापडी रे. पण कापडी आहोत, ज्यांची कापडी आहोत त्यांची सेवा केल्यानंतर पापे 12 वाटा पळती बापडी. पापे 12 वाटा पळतात. कोणाचे कापडे आहोत आम्ही? पंढरपुरीचे आम्ही कापडी रे, उत्तरपंथीचे आम्ही कापडी रे. आम्ही पंढरपूरचे कापडे आहोत आणि उत्तरपंथीचे म्हणजे भगवान शिवाचे देखील आम्ही कापडी आहोत. सगळेजण पंढरपूरला जाणारी मंडळी इथं आषाढी वारीला किंवा प्रत्येक वर्षातून एकदा का होईना माणूस पंढरपूरला जातो, तो पंढरपूरचा वारकरी आहे. आणि बरीचशी मंडळी उत्तरपंथीला म्हणजे भगवान शिवाची सुद्धा आराधना करतात, तिकडे दर्शनाला जातात आणि अनायास कुंभमेळा चालूच आहे. जवळपास कितीतरी मंडळी त्या कुंभमेळ्याला जाऊन आली. जसं वारकरी संप्रदायामध्ये आषाढी वारी पंढरपूरचे आपल्या वारकऱ्यांसाठी कुंभमेळा, तसा तो सुद्धा कुंभमेळा शिवाची उपासना करणारी सगळी मंडळी. म्हणून आम्ही कापडी रे, आम्ही कापडी रे, पापे 12 वाटा पळती बापडी रे. पण आम्ही शिवाची कापडी आहोत. भगवान महादेव नेमके आलेत कसे हो? तर महाराज वर्णन करतात, भगवान शिव महादेव हे भोळे दैवत आहे. शिव भोळा चक्रवर्ती आणि त्याचे पाय माझे, त्यांचे पाय आमच्या चित्तामध्ये आहेत. ते भगवान शंकर भोळे दैवत आहेत. किती भोळे दैवत आहेत? सगळ्या देवांमध्ये भोळे दैवत भगवान शंकर आहे. काय? भगवान शंकराची उपासना केल्यानंतर, इतर देवांची उपासना केल्यानंतर जेवढा आपल्याला लवकर प्राप्त होणार नाही, तेवढं भगवान शंकराची उपासना केल्यानंतर भगवान शंकर लवकर प्राप्त होतो. त्याचं कारण असं आहे, भगवान शंकर ही नामस्मरण करणारी देवता आहे, साधना करणारी देवता आहे, भजन करणारी देवता आहे. आणि भगवान शंकर लवकर प्रसन्न होण्याचं कारण असं आहे, हे सगळे वारकरी येतील म्हणते आणि माझी आराधना करतील, माझे इथे येऊन भजन करतील. तो भजनाचा टाळाचा आवाज आल्यानंतर माझ्या भजनात व्यत्यय येईल आणि मला भजन करता येणार नाही. म्हणून यांना लवकर प्रसन्न व्हायचं असंही सांगितलं जातं. कारण भगवान शंकराला शांतता लागते, शांतता लागते. यात नवल नाही, नामच पडलं स्मशान शांतता लागते. कारण भगवान शंकर राहतात सुद्धा स्मशानामध्येच. आणि स्मशानामध्ये का भगवान शंकर राहतात त्याचंही कारण आहे. कारण भगवान शंकराला माहिती आहे आपल्याला अशी जागा पाहिजे की तिथं कोणी आलं नाही पाहिजे. आणि देवाला माहिती आहे स्मशानामध्ये कोणी येत नाही, आणि आले तर ते एकटे येत नाही, कोणाला तरी घेऊन येतात सगळेजण, त्याला सोडतात आणि सगळे निघून जातात. मग अशी असणारे स्मशान आणि त्याच्यामध्ये भगवान शंकर राहतात. भोळे दैवत आहेत भगवान शंकर. किती भोळे दैवत आहेत ऐका. विश्राम ऋषी आणि त्यांचा मुलगा कुबेर, ज्याचा आपण सध्या धन वापरतो, देहही काळाचे आणि धन कुबेराचे. तो कुबेर जो आहे ज्याचा आपण धन वापरतो, तो कुबेर भगवान शंकराचा भक्त आहे. आणि भगवान शंकराचा भक्त असल्या कारणामुळे त्यांनी असा विचार केला, आपण ज्याची उपासना करतो ते भगवान शंकर राहतात कुठे? स्मशानामध्ये. आपल्याकडे एवढी श्रीमंती आहे, सगळं जगामधलं धन आपलंच आहे. तर एक काम करू म्हटले, भगवान शंकराला अशी काही जागा देऊ, अशा ठिकाणी आपण एखादं स्थान देऊ की त्या ठिकाणी भली मोठी म्हणजे आपण काय करू, नगरी स्थापित करू आणि भगवान शंकरांना तिथं राहायला देऊ. पण विचार केला, भगवान शंकरांना अशी जागा लागते की जिथं कोणी नाही गेलं पाहिजे. मग त्या कुबेराने विचार केला जागा मिळवायची, पण कुठं? मग समुद्रामध्ये एक बेट आहे, ते बेट त्यांनी शोधलं आणि त्या बेटावर एक नगरी स्थापन केली, जिला आपण आता लंका नगरी म्हणतो. ती लंका नगरी पूर्ण स्थापन केली. सोन्याची घरं, चांदी सगळी घरं त्या ठिकाणी स्थापित केली. आणि त्या कुबेराने भगवान शंकराला सांगितलं, देवा तुम्हाला उपासना करावी लागते, साधना करावी लागते, भजन करावं लागतं.
तुम्हाला स्मशान शांतता लागते, तुमच्याजवळ कोणी आलं नाही पाहिजे असं तुम्हाला वाटतंय ना, पण समुद्राच्या मधोमध तुमच्यासाठी मी एक जागा निवडलेली आहे, त्या ठिकाणी उत्तम अशा प्रकारे नगरी स्थापित केलेली आहे. एक काम करत तुम्ही जा आणि तिथं राहा. पण तिथं जायचंय, राहायला जायचंय, जर नवीन ठिकाणी राहायला जायचंय, ज्या घरामध्ये राहायला जायचंय, ज्या वास्तूत राहायला जायचंय, त्याची वास्तुशांती झाली पाहिजे. आणि मग भगवान शंकराने विचार केला, आपल्याला त्या नगरीत राहायला जायचंय, त्या घरात राहायला जायचंय, मग त्या घराची वास्तुशांती झाली पाहिजे. मग आता देवाच्या घराची, देवाच्या नगरीची वास्तुशांती करायची, मग तेवढा विद्वान ब्राह्मण पंडित असला पाहिजे. मग आता नेमके ब्राह्मण विद्वान पंडित शोधायला लागले, पण देवाच्या घराची वास्तुशांती करायची कोणी मिळेना. आणि त्यावेळेस दशग्रंथी ब्राह्मण म्हणून रावण होता महाराज. ज्या रावणाचं नाव घेतल्यानंतर आपण नाक बुरडतो, तो रावण त्यावेळेस दशग्रंथी ब्राह्मण. पण एका चुकीमुळे फक्त त्याला नाव जे पडलं आणि त्याचं नाव घेतल्यानंतर आपल्या तिरस्कार, एका चुकीमुळे. पण तो विद्वान होता. असं सांगतात, रावणाच्या घरी 14 माणसं कामाला होती, त्यांनी फक्त देवपूजेची व्यवस्था करायची. आपल्या घरात 14 माणसं राहायला नाही. जी 14 माणसं त्यांनी फक्त देवपूजेची व्यवस्था करायची. आणि 14 माणसांनी देवपूजेची व्यवस्था करायची. काय फुलं असतील, सगळे काय आणायचे रावणाच्या घरामध्ये. बरं, रावण असा होता, एक दिवशी पूजेला बसला. 999 कमळ वाहिली. दररोजचा नित्यनेम होता 1000 कमळ व्हायची. 999 कमळ वाहिली. एक कमळ कमी पडलं देवाला. आता इथून उठावं तर भक्तीत अंतर पडेल, आणि कमी एक कमळ आहे म्हणून तोही दोष लागेल. आता करायचं काय? रावणाने आपला एक डोळा काढला आणि नेत्र कमळ म्हणून बरोबर एक शिर काढलं आणि एक शिर भगवान शंकराला अर्पण केलं. इतका रावण महाराज महान आहे. भजन करत होते एक दिवशी भगवान, आणि भजन करता 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 एक दिवशी विण्याची तार तुटली. विण्याची तार तुटली म्हणून भजन थांबवलं नाही महाराज, भजन थांबवलं नाही. मग आतड्याचा धागा काढला, विण्याला लावला आणि भजन चालू केले. एवढा रावण विद्वान होता. विठ्ठला विठ्ठला. श्रेष्ठ तो रावण, दशग्रंथी ब्राह्मण. आणि त्याची नियुक्ती भगवान शंकराच्या वास्तूची, त्या लंका नदीची शांती करायला ठरवलं. आले रावण महापूजेला. भगवान शंकर पार्वती आईचं दोन्ही बसले. शंकर नियम असा आहे, ब्राह्मणाला दक्षिणा देत असताना ब्राह्मणाला विचारायचं असते, तुम्हाला किती दक्षिणा देऊ. आणि मी कीर्तनकाराचं सांगत नाही, फक्त ब्राह्मणाचं सांगतो. म्हटलं तर बघा, तुम्हाला ब्राह्मणाला विचारायचं असतं, तुम्हाला किती दक्षिणा देऊ. आपलं दुर्दैव एक माणूस एक लग्न जो करतो गरीबाची, त्याच्यात 10 लग्न होती. एवढी मोठं लग्न करतात. कोणत्याही वेळेत तिला बोलवा, ती उभीच. पण खरं सांगा, त्या धवलारीन बाईला 4000 नोट, 200ची नोट, 300, म्हणजे कोणाला काय दिलं पाहिजे याचं आपल्याला भान नाही महाराज. त्या ब्राह्मणाला विचारायचं असतं, तुम्हाला दक्षिणा किती द्यावं. आणि भगवान शंकराने विचार त्यांचा उद्धार कशा प्रकारे झाला. दररोज काकड्यामध्ये आपण दुसरी ओळ होतो. वंचनेचं काय जगाला सांगण्यासाठी शिल्लक तरी कुठं राहत.
विद्यार्थ्यांचा आज या ठिकाणी माझ्यासारखी एका सामान्य वारकरी विद्यार्थ्याकडे सगळ्यांच्या वतीने मिळावे आणि हत्या झाल्यानंतर मराठ्यांनी केलेला साम्राज्य हे जगापुढे आता मांडायला पाहिजे. प्रत्येक कीर्तनाला पण विनंती करत असतो मी प्रत्येक कीर्तनकाराला की प्रत्येकाने लव जिहाद याच्यावर हिंदू संस्कृतीत होणारे आक्रमण याच्याविषयी थोडासा स्पर्श केला पाहिजे. कारण काळाची गरज आहे. चारी बाजूने आपल्याला पोखरलेलं आहे. त्यांचा फॉर्म्युला ठरलेला आहे 2047 पर्यंत आपण आपल्या मुलाला डीएम बनवतो. तर ते सांगतात तुम्ही डीएम बनवा, आम्ही आमच्या पोराला पीएम बनवतो आणि पीएम बनवला तर तुमचा डीएम सुद्धा आमच्या हाताखाली काम करणार आहे. बघा एक थोडासा विठ्ठल देतो महाराजांना क्षेत्रावर मात्र जायचं चालेल ना. पंचक्रोशीतील आणि गुरुवारी पूज्य मंडळी तसे जनार्दन दादा हे सन्मानित करीत आहे. स्वागत आहे. उपस्थित सर्व मान्यवर एक बसण्याची व्यवस्था व्हावी आणि हा विचार केला असता तर इतका सुंदर वास्तू तसेच अनेक भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आज सोमवार अतिशय पवित्र दिवशी आपल्या धुलखाडी गावामध्ये म्हणजे या संपूर्ण पंचक्रोशी मधील एकुंदे, सोनाले, धुलखाडी, वैजोला या संपूर्ण परिसरातील भाविकांनी आणि खास करून आमचे जनार्दन वाकडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी शिवमंदिराचं जे निर्माण झालेलं आहे त्याला आज 4 वर्ष पूर्ण झालेली आहे. 4था वर्धापन दिन आहे आणि या 4थ्या वर्धापन दिनानिमित्ताने या ठिकाणी दिवसभर आज सकाळपासून काकड आरतीपासून ते आतापर्यंत भजन कीर्तन आणि आता भंडाऱ्याचं देखील आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. निश्चितच या ठिकाणी ही वास्तू झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील संपूर्ण जवळजवळ भिवंडी तालुक्यातील अर्धा तालुका या ठिकाणी आपला मयत झाल्यानंतर 10व्याचा कार्यक्रम जो आहे तो 10व्या दशक्रियेचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यासाठी येत असतात. दशक्रियेच्या कार्यक्रमासोबतच अनेक जण अनेक इतर धर्माची लोक देखील या ठिकाणी पिंडदानाचं काम करण्यासाठी येत असतात. निश्चितच हे चांगल्या प्रकारची वास्तू, चांगल्या प्रकारचं तीर्थक्षेत्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि या सर्वांचं श्रेय जे आहे या ठिकाणचे आमचे जनार्दन वाकडे आणि त्यांचे सर्व सहकारी या पंचक्रोशीतील गावातील मंडळी या सगळ्यांचं आहे आणि निश्चितच त्यामुळे या ठिकाणी आजचा हा 4था वर्धापन दिन साजरा होत आहे. या 4थ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम झालेले आहेत. भविष्यात देखील अशाच प्रकारचे चांगले कार्यक्रम या ठिकाणी होत राहतील आणि हे सर्व करण्यासाठी शंकर भगवान स्वतः या सगळ्यांना निश्चितपणे बळ देत आहेत किंवा शक्ती देत आहेत. अशाच प्रकारची शक्ती ईश्वर त्यांना कायम देत राहो अशा प्रकारच्या मी त्यांना शुभेच्छा देतो. मनपूर्वक हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थाने नवीन वर्षाचा 2रा महिना सुरू आहे आणि कार्यक्रम आहेत आणि आज देखील अतिशयचा पावन दिवस सोमवारचा दिवस आणि या सोमवारी हा 4था वर्धापन दिन साजरा झाल्यानंतर हा प्रसाद आणि पण या ठिकाणी घेत आहोत. आज संपूर्ण दिवसामध्ये अनेक कार्यक्रम संपन्न झाले. पाटील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था देवाची आळंदी मसरे दिलीप बजागे परमेश्वरी कल्याण तालुका परिसर पंचक्रोशीतील वारकरी मंडळ सुरू आहे. आपले विविध ग्रामस्थ मंडळ धुलखाडी एलकुंदे यांच्या वतीने तसेच अखंड राम सप्ताह 2025 वालचित आणि एलकुंदे ह्या गावातील महिला आणि पुरुषांकरिता या सहलीचं आयोजन केलेलं आहे. धुलखाडीतील नावं आहेत महिला आणि पुरुषांची ती विजय जोशी यांच्याकडे द्यायची आहेत.